तर शिंदे समिती ही मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेली आहे। त्याचे हे लाईव्ह फुटेज आपण बघतोय। थेट दृश्य जे आहेत ती आझाद मैदानावरील व्यासपीठावरून ही येत आहेत। शिंदे समिती ही मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला पोहोचलेली आहे। नेमकं आज उपसमितीची बैठक झाली, त्यामध्ये नेमका आरक्षणावर काय चर्चा झाली आहे, काय तोडगा निघालाय आणि त्यानंतर समितीचे सदस्य हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेले आहेत। नेमकं काय चर्चा त्यांच्यामध्ये होतीये पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भातील सविस्तर तपशील जाणून घेऊयात। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे। प्रणाली, काय सांगशील? थेट दृश्य आपण बघतोय। शिंदे समितीचे सदस्य आणि स्वतः शिंदे समितीचे अध्यक्ष हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्या हातामध्ये काही कागदपत्र आहेत, ज्या मागण्या आतापर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेल्या आहेत। त्या मागण्यांबद्दलच्या कदाचित कुठल्या मागण्यांच्या संदर्भातली ही चर्चा असावी असं आपण या ठिकाणी समजू शकतो। माईक जे आहे ते थोडे मागे ढकलले जातात। यार्थी त्यांची जी चर्चा आहे ती सार्वजनिक होऊ नये असा त्यांचा प्रयत्न असावा असं दिसतंय। जे काही बोललं जात आहे ते आपण इथून पाहत आहोत की शिंदे समितीचे अध्यक्ष आणि सदस्य हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण पाहतोय की सगळेच ज्या काही मागण्या आहेत त्यांच्या त्या मागण्यांवर शासनाचं काय उत्तर असावं हे या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। एकूणच जर आपण बघितलं तर आत्ताच्या घडीला अध्यक्ष आणि सदस्य जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यांच्या वतीनं नेमकी काय चर्चा होती आहे, काय बोललं जात आहे हे आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल। ज्या काही अटी शर्ती आहेत, त्या काही मागण्या आहेत, त्या मागण्यांना शासनाचं काय काय उत्तर आहे ते कदाचित यात लिहिलेलं असल्याचं दिसून येत आहे। एकूण जर आपण बघितलं तर आता समितीचे जे सदस्य आहेत आणि अध्यक्ष आहेत ते जरांगे पाटील यांना ज्या काही मुद्दे त्यांच्या वतीनं मागण्या मांडण्यात आलेल्या होत्या त्या मागण्यांची उत्तर कागदामध्ये लिहून आणलेली दिसत आहेत आणि ती त्यांना वाचून दाखवली जात आहेत। एक 2 ते 3 पानांचं हे उत्तर दिसून येत आहे जे या ठिकाणी वाचलं जात आहे आणि त्यांना सांगितलं जात आहे की नेमकं यामध्ये काय काय केलं जाणार आहे। आपण जर बघितलं तर एकूण मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी 2 दिवसांपासून जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनामध्ये मराठा आरक्षणाबरोबर जे आंदोलक आहे त्यांच्यावरचे अतिगंभीर गुन्हे मागे घेणं असो किंवा जे आंदोलन करता वेळेला जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देणं असो किंवा शासनामध्ये नोकरी देणं असो असले जे मुद्दे आहेत या मुद्द्यांच्या संदर्भामध्ये त्या मागण्या होत्या। तर प्रणाली, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। शिंदे समितीचे सदस्य हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेले आहेत, त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। जसं की आपल्या प्रतिनिधी प्रणाली यांनी सांगितलं की माईक देखील थोडे लांब करण्यात आलेले आहेत। बोलने के बाद आएगा। सीमा 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 ऑडियो नहीं आ रहा है। सीमा शांतता
शिंदे समिती ही मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेली आहे। थेट दृश्य आपण आझाद मैदानाची न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघतोय। नेमकं काय यांच्या दोघांमध्ये चर्चा होतीये लवकरच समोर येईल। पत्रकारांशी जेव्हा ते बोलतील, एक बैठक देखील आता संपलेली आहे। बैठक संपल्यानंतर ही सदस्य सगळे मनोज जरांगे पाटील यांना भेटायला आलेले आहेत। बैठकीमध्ये काय जी चर्चा झाली असेल ती चर्चा, तो काही पर्याय निघाला असेल ते मनोज जरांगे पाटील यांना समजावून सांगतायत। त्यांच्या हातात काही कागदपत्र आहेत, त्या कागदपत्रामध्ये जे काही लिहून आणलेलं आहे, जे काही पर्याय असतील, जो काही तोडगा निघणार असेल, जो काही कायदेशीर काही मार्ग असेल, काही उपाययोजना सरकारकडून सुचवण्यात आल्या असतील, या समितीकडून सुचवण्यात आल्या असतील, त्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी समितीचे सदस्य हे चर्चा करताना दिसतात। एक एक उपाययोजना किंवा एक एक जो मुद्दा असेल तो समजून ते त्यांना सांगतायत किंवा त्यांचे काही प्रश्न असतील एकमेकांशी ते बोलताना आता तरी दिसतायत। मनोज जरांगे पाटील नेमकं काय या संदर्भामध्ये बोलणार आता हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा हा दुसरा दिवस आहे। मिनिटाचे सगळे अपडेट्स आपण न्यूज 18 लोकमतवर पाहतोय। उपसमितीची बैठक आज झालेली आहे, त्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली, काय नेमक्या नोंदी आहेत, या सगळ्यांची माहिती निवृत्त न्यायमूर्ती शिंदे हे जरांगेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि ही सगळी माहिती ते त्यांना देत आहेत। त्याचीच ही थेट दृश्य आपण आझाद मैदानावरून बघतोय। तर आज उपसमितीची बैठक पार पडलेली आहे। बैठकीमध्ये सगळे सदस्य उपस्थित होते। बैठकीमध्ये चंद्रकांत पाटील देखील होते, आशिष शेलार होते, उदय सामंत यांच्यासह सर्वच सदस्य या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये आरक्षणासंदर्भामध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। अतिशय सकारात्मक भूमिका आमच्या सर्वांची आहे असं ते म्हणालेले आहेत। तर या प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे हीच सरकारची भूमिका आहे असं देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना, माध्यमांशी बोलताना सांगितलं। म्हणून या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे आणि कोकणचे विभागीय आयुक्त, त्याचबरोबर केबल वाला केबल तो काय त्याच्या बाजूला हा तो उचललेला हा तो तर 2 लाखांहून अधिक दाखले दिले आहेत असं न्यायमूर्ती शिंदे सांगतात। सगळ्या नोंदी हे मनोज जरांगे पाटील यांना ते सांगतायत। त्यांच्या हातात कागदपत्र आहेत। निवृत्त न्यायमूर्ती शिंदे हे जरांगेंच्या भेटीला पोहोचलेले ते आपण बघतोय। मिळालेल्या नोंदींची माहिती ते जरांगेंना देत आहेत। त्यांची चर्चा सुरू आहे। 2 लाखांहून अधिक दाखले दिलेत असं निवृत्त न्यायमूर्ती शिंदे असं म्हटलेले आहेत।
आणखी काही सदस्य आपण बघतोय त्यांच्या सोबत आहेत, त्यांच्यामध्ये देखील काही चर्चा होतीये. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत प्रत्येक मुद्द्यावर त्यांची चर्चा होतीये. सीमा 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 आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्या 23 जणांच्या कुटुंबाला नोकरी देण्यात येईल असा मोठा निर्णय या समितीच्या बैठकीमध्ये झालेला, अशी मोठी माहिती आता समोर येते. निवृत्त न्यायमूर्ती शिंदे हे जरांगेंच्या भेटीला गेलेले आहेत आणि समितीने नेमकं काय काय मान्य केलेलं आहे त्या संदर्भामध्ये तर निवृत्त न्यायमूर्ती शिंदे हे कागदपत्रावर सगळं मनोज जरांगे पाटील यांना दाखवत आहेत. एक एक नोंद, एक एक मुद्दा त्यांना समजून सांगतायत. मराठा आंदोलकांवरील गंभीर गुन्हे मागे घ्या असं देखील सांगण्यात आलेलं आहे. मराठा आंदोलकांवरील गंभीर गुन्हे मागे घ्या असं मनोज जरांगे पाटील म्हटलं. अतिशय मोठी बातमी. मराठा आंदोलनामध्ये अनेक जणांवर गंभीर गुन्हे दाखल झालेले होते, अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले. तर मराठा आंदोलकांवरील गंभीर गुन्हे मागे घ्या असं मनोज जरांगे पाटील म्हणतायत. तर निवृत्त न्यायमूर्ती शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. उपसमितीची बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील हैदराबाद गॅजेटवर निवृत्त न्यायमूर्ती शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये एक महत्त्वाची चर्चा सुरू आहे. वारंवार मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅजेटचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे आता निवृत्त न्यायमूर्ती शिंदे आणि जे समितीचे सदस्य आलेले आहेत त्यांच्यामध्ये आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये हैदराबाद गॅजेटवर देखील चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर मराठा आंदोलकांवरील सगळे गंभीर गुन्हे मागे घ्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार केलेली आहे. आपण बघतोय निवृत्त न्यायमूर्ती शिंदे आणि आणखी सदस्य आहेत. तर मनोज जरांगे पाटील वारंवार म्हणतात, आता देखील ते म्हणतात की मराठ्यांना सरसगट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी समितीच्या सदस्यांकडे मांडलेली आहे. सरसगट सगळ्याच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर मराठा आंदोलकांवर जे गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत ते देखील मागे घ्या अशी देखील मागणी त्यांनी केलेली आहे. 10,35,000 कुणबी प्रमाणपत्र देता येणार, पण सरसगट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाहीत असं समितीचे सदस्य सांगतायत. निवृत्त न्यायमूर्ती शिंदे आणि त्यांच्या समितीचे जे सदस्य आहेत ते सांगतायत सरसकट प्रमाणपत्र देता येणार नाही. परंतु वारंवार शिंदे समितीचे सदस्य हे देखील म्हणतात 10,35,000 कुणबी प्रमाणपत्र आतापर्यंत देण्यात आलेले आहेत. हैदराबाद गॅजेटवर देखील चर्चा सुरू आहे. पण मनोज जरांगे पाटील हे सतत सांगतायत की सगळ्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या ही त्यांची मागणी आहे. सगळ्या मराठ्यांना कुणबी दाखले द्या अशी मागणी आहे. पण निवृत्त न्यायमूर्ती शिंदे जे समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत आणखी 2 जण आहेत.
ते वारंवार हेच सांगतायत की सगळ्या मराठ्यांना सरसगट आम्हाला कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही. 10 लाखांपेक्षा जास्त मराठ्यांना आम्ही कुणबी प्रमाणपत्र दिलेले आहेत. पण मनोज जरांगे पाटील हे मागणी करतायत की मराठ्यांना सरसगट कुणबी दाखले द्या. थेट दृश्य आपण आझाद मैदानाची बघतोय. उपसमितीची बैठक झाली, त्यानंतर सदस्य मनोज जरांगे पाटील यांना भेटायला आलेले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी काही मागण्या केलेल्या होत्या. त्या मागण्या संदर्भामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी थेट सवाल उपस्थित केलेला आहे की ओबीसीमध्ये 350 जाती तुम्ही कशा घातलेल्या आहेत, त्याला ओबीसीमध्ये कसं काय ॲड केलं गेलेलं आहे. मराठ्यांना जर सरसगट कुणबी प्रमाणपत्र देता येत नसेल तर मग ओबीसीमध्ये 350 जाती या कशा ॲड करण्यात आल्या, असा थेट सवाल मनोज जरांगे पाटील यांनी या समितीच्या सदस्यांना विचारलेला आहे. त्यामुळे मराठ्यांना सरसगट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी त्यांची मागणी. सगळे सोयऱ्याला लावणार 6 महिने कधी नाही अंमलबजावणी याच्या बाबतीमध्ये लागू करण्यासाठी जी कायदेशीर प्रक्रिया कालावधी लागणार आहे कालावधी आपण नाही त्याला एक दिवस नाही देत. तुम्हाला मला कायदे मान्य करायचं नाही मला. 23 पुरावे जसे केले 23 पुरावे ऍड केले ना आपण. 23 पुरावे आपण ऍड केले मागे 58 लाख आपल्याला मिळाले सगळे. बरोबर आहे. तसं आता याच्यासाठी सुद्धा कुठले पुरावे हे करायचे, काय पद्धत असावी, गॅजेट कसं लागू करायचे याच्या संदर्भामध्ये काय पद्धत असेल गावनी आहे, लोकसंख्या दिली मराठी, तालुका जिल्हा न्याय दिले तेवढंच मराठी. त्या कामाला ते गेलं कुठं कोणली आता पासपोर्ट घ्यायला असतील ना. समजा आता गॅजेटमध्ये एखादी दिल्ली नाही कसं संभाजीनगरमध्ये त्या काही किती होते तरी अंदाजे एखादा अंदाजे असं सांगता मला वाटतं संभाजीनगरला तुम्ही धरा 1,23,000 रुपये. हां तिथं होते 1,23,000 मराठी कुणबी, मराठी नाही कुणबी, त्या सगळे मराठी. हे 1,23,000 समजा बीडमध्ये त्या काळी ते पण ते गेले कुठं. आता 1,23,000 5 पोरं जरा पासपोर्ट झाले कसं 5 लाख तर मराठी बीडमध्ये असते कुणबी. ते गेले कुठं हे म्हणून जालना 97,000 मराठी कुणबी आहे त्यावेळेस. 97 5 एका पोरं झालं तर तिथं 12 13 होते येत आहे. आता 2 येतं पण तवा तरी तिथं 4,45,000 होते त्याचे पासपोर्ट. ही कुणबी कुठे गेली टाकले दिले म्हणून गॅजेट आहे आमच्याजवळ. तुम्ही ते दोन्ही गॅजेट करून टाकून मोकळे. अंमलबजावणी करण्यासाठी काही प्रक्रिया आहे काही प्रक्रिया नाही मग सगळ्या स्वारीची प्रक्रिया काय झालं. या प्रक्रियेमध्ये आम्हाला थोडासा कालावधी लागणार होतो. नियम बनवता येणार नाही. आपण मराठवाड्यातला मराठा कुणबी याच्या आधारे संपला विषय. काय करता विषय तुम्ही अभ्यास केला 13 महिन्यापासून हे सरकारचा आभार घालण्याचं. तुम्ही अभ्यास केला सगळं झालं. तुम्हाला जर ते म्हणले त्याचे अहवाल देऊन टाका किंवा आम्हाला मराठवाडा सातारा त्या किती वर्ष 13 महिन्याला अभ्यास केला अहवाल देऊन टाका मराठवाड्यातला मराठा कुणबी आम्हाला लगेच अंमलबजावणी करायची. मंजुरी देऊन आता राज्य मंत्रिमंडळाची तुम्ही 1 मिनिटात देता. आणि तुम्ही 13 महिन्याला अभ्यास केला. शंभूराजांनी अचानक 9,000 रुपये बँक सुरू करून आणलं. त्याच्यात तुम्ही पण गॅजेट आणलं आणलंय का नाही. तुम्ही आणलं म्हणजे ते साध्य झालं. हे सरकारचं आवडलं हे तुमच्याकडून आवडलं असं आमचं म्हणणं. तुमच्याकडून त्यांनी आवडलं उद्या सकाळी लागू होतं. या कधी काय सांगितलं अधिकारी होतो कॅबिनेटमध्ये यांच्याची कायद्यानं लागली होता. जास्त होत नाही घरात विधानसभा विधानमंडळ असं होत नाही का. राज्यपाल महाराष्ट्र राष्ट्रीय होत नाही का. आता लगेच 10 मिनिटात होतं सगळं. आणि 2 वर्ष ते उकळून केलं जातं. यासाठी कालावधी 1 मिनिटं सुद्धा नाही. याच्यात तरी नाही गरज साहेब. याच्यात तरी 13 महिना अभ्यास झाला 6 महिने का सांगायचं. तुम्ही आता एक अंमलबजावणी करा. दोन्ही गॅजेट 2 याला वेळ द्यायला तयार होता. आमच्या गव्हर्नमेंटला द्यायला वेळ तयार आहे.
आणि अंश संस्थातल्या दरडी हैदराबाद हैदराबाद गॅजेटेर आणि सातारा संस्थांनी गॅजेटेरला 1 मिनिट सुद्धा वेळ द्यायला तयार नाही. वाचून झालंय, सगळे प्रक्रिया झाली, पुरा वेळ एवढंच नाही सर, एवढंच नसतं. कुठेतरी एखाद्या एवढंच नसतं. कायदेशीर रस्ता आहे, कसं होईल सातारा संस्थांचं हैदराबाद गॅजेटेर सरकार कसं होईल, काय करता नाही कोणाला, खोटं असतं तेवढं असतं. बरोबर आहे प्रक्रियेसाठी वेळ लागणार आहे, चौकशी वेळ प्रक्रियासाठी 13 महिने झाला ना, चालू आहे. शिंदे समितीपेक्षा हुशार होते का रे, प्रक्रिया राबवली पाहिजे. त्यांना राबवा म्हणा, त्यांनी सांगितलं नाही, या दोनला नाही होत. सातारा संस्थान आणि हैदराबाद घेत याला नाही होत. मला गोळ्या घाला, तुम्ही ॲडमिशन समजा, काही समजा, मी हालत नाही, मी ठाम करून निर्णय करून आणलं धरून. बाकीचं सांगा तुम्ही. तुमच्या शब्दाला त्या वरती यायला लय झालं, ते 8-15 दिवस म्हणता येईल, चला ठीक आहे, 2 महिने ठीक गेला ना. या 2 विषयाला मी 1 मिनिट नाही. सातारा संस्थान हैदराबाद गॅजेटेरला 1 मिनिट ऐकू शकत नाही. तात्काळ करा लगेच त्याला कालावधी 2 महिन्याचा जास्त. ठीक आहे. हा पुन्हा लढत हैदराबाद गॅजेटेर आणि साताऱ्यामध्ये नोंदीचा आधार घेऊन त्याच्यामध्ये गणती करण्यासाठी पोलीसमध्ये सातारा गॅजेटेर हैदराबाद गॅजेट ॲड करावं. ताबडतोब कालावधी आपण मागतोय आता तुमचं काय म्हणणं आहे? सत्तेच्या संदर्भामध्ये माझ्याकडे काम नाही. गॅजेटेरला राहिलं मला बघितलं हे मात्र इथे सगळं गोष्ट म्हणाला की मराठी मराठी हो वेगळी सरसकट होती. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे सरसकट होती. सातारा आणि गॅजेटच्या नियमामध्ये तरतूद करा. मला एवढं म्हणजे 13 महिने झालं अभ्यास करतोय. शिंदे समितीचा अभ्यास संपलेला आहे. सरकार नाटक करतं. याची डायरेक्ट मंजुरी अंमलबजावणीच पाहिजे. याच्यात ऐकतच नाही. तुम्ही म्हणता बुवा आता आम्ही निर्णय लागू करा, राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतल्या तर 15 दिवस त्याला चालणारच नाही. अंमलबजावणीचंच कागद हातात पाहिजे. उद्या सकाळपासून या दोन्हीकडचे प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे आणि सातारा संस्थांच्या गॅजेटच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र उद्या सकाळपासून घ्यायला सुरुवात केली. असेच आदेश सूचना पाहिजे. अंमलबजावणी कशी करायची? अंमलबजावणी तुम्ही उद्या त्याला प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या हातात देणे, उद्या प्रत्येक तहसीलदारच्या हातात देणे गॅजेटवर तिथं नोंदी आहेत. या नोंदीप्रमाणे लगेच प्रमाणपत्र उद्या सकाळपासून द्यायला चालू करा. नोंदी समजा 100 नोंदी आहे आणि 100 कोण व्यक्ती आहेत ते माहिती एवढेच येत त्या गावात जे आत्ताचे मराठी आहेत. संबंध कसा लावायचा? मग ते दुसरं कोणा सगळं लावतात. समजा माझे आजोबा सर्टिफिकेट नाही आहे पण ते हैदराबादमध्ये होते. हैदराबाद गॅजेटियरचं दादा आम्ही केलेल्या अभ्यासानुसार असेल तुमच्यापेक्षा हुशार आणि पुढे यायच्या त्यांचं आमचं कोणच चुकून नाही. पण उदाहरणार्थ एखादं गाव आहे, उदाहरणार्थ अंतर्गत तिथं उदाहरण तिथं त्या काळी 100 लोक दाखवले तुमच्या म्हणण्याप्रमाणे 100 आहेत. पण नावं नाही ते आडनाव दिले. मग ते धड मराठा आणि ते धड कुणबी नाही. मग आताचा मराठा जे तोच ते 100 आहे. समजा आज गावामध्ये 500 लोक आहेत. ते सगळे मराठा नाही तर ते कुणबी. म्हणजे कुंभे आहेत हे कसं ठरवायचं? ते काय गॅजेट सांगते ना. गॅजेटची नावं नाही. मग ते कुणाचे म्हणून ते 100 लोक पूर्वी होते त्याच्यासाठी काहीतरी पद्धत आम्हाला ठरवावी लागेल ना. काय बघायचं बघा त्या काळाचा आधारच सुद्धा असा आहे की हेच मराठीचे कुणी दुसरे कुणी नाही. ते गॅजेटच आमचं आहे.
याच्यातच आमचं ते दुसऱ्याच आहे का मग आडू घुसू नका तुम्ही काय करता तुम्ही करता कन्फ्युजन म्हणून लोड हे गॅजेटच मराठीसाठी कन्फ्युजन होईल पुन्हा कोण ठरायचं काय करायचं म्हणलं मग ते झालं आडमोठपणा ते गॅजेटच आमचं ते गॅजेटमध्ये असणारा मराठी हे कुणबी दुसरा कोणी कुणबी सांगा मग चला बाकीच्याला तर आरक्षण आहे बाकीच्या जाती जर म्हणावं ते आहेत बाकीच्या जाती म्हणावं तर बाकीच्या जातीला सगळ्याला आरक्षण आहे असं काहीतरी माहिती मार्ग काढतो जरी त्याच्याकडे कुंडीचे रेकॉर्ड वगैरे नसले तरी शेतीवादी होती अमुक होती हे पुरावे कोणी दिले की त्याला असं काहीतरी गॅजेटच असं सांगते मराठवाड्यातला मराठा जो कुणबी त्याच्यामुळे तिथं तडजोड नाही तुम्ही काही नाही आता काय सरकार असलं तुम्हाला शेवटी समिती असं तुम्हाला सभाग आहे तुम्हाला जे समजतं तसं करतं तसं ते जर सरकार म्हणलं तू आता 13 महिने झाला अभ्यास करतो बाबा समिती घे इकडं अहवाल आम्हाला करा ते तर रात्रीच करते आता नाही परवा दिवशी एकोणती जाती घातल्या ते कसं घातल्या नाही ऐकू तर कोणाकडे आत्ता परवा झाली 21 तारखेला 29 जाती आरक्षण नोंदी नाही खांदी नाही काय नाही काय नाही काय आमच्या नोंदी त्यामुळे आम्हालाच नुसतं बाबा शास्त्रशुद्ध पद्धतीनेच आमची पूजा करायची आणि तुमची पूजा कशी होती घंटी वाजली तरी तुमची पूजा झाली आमच्याला नाही लगेच तांदूळच पाहिजे गुलालच पाहिजे तुम्ही अगरबत्त्याच नाही आणल्या आणि तुमच्याला काही असं नाही नसतं जमतं म्हणते लगे वाजव फक्त घंटी असं नाही मग ग्रामन्याय तरी आहे ते कोणतीच आहे ग्रामन्याय आहे तर तालुक्याची तालुक्यात जिल्हा नाही आहे तिकडचे म्हणजे जे 5 जिल्हे होते हैदराबाद त्याला म्हणतात गावणे आपला जिल्हा नाही. ग्रामन्याय आहे त्याच्यासाठी ग्रामन्याय तालुका न्याय जिल्हा न्याय हो ते गॅजेटेड काय करतोय जिल्हा न्याय आहे गावनी आहे पण असं ना त्याचं आणि गावणे गावणे नाही, जिल्हा बघून नाही आहे. आहे. जिल्हा हैदराबादमध्ये जे 5 जिल्हे होते हां ते जिल्हा न्याय आहे मग त्या जिल्ह्यातला तो जिल्ह्याची जी संख्या दाखवली 1,97,000 आता काय गाव न्याय कशी वाटायची काय करायची? 87,000 दाखवली ते गॅजेटेड मराठी हे तर मान्य आहे तुम्हाला ते गॅजेटेड मराठीसाठी म्हणजे कुंडीसाठी असणारा जिल्ह्यातला मराठी या काळचा आत्ताची संख्या जोडायची पूर्वी सुद्धा 5,000 असेल आणि आता सुद्धा 20,000 हा तर ती मराठीचीच वाढली पोरं वाढली ती ते बाहेरची कोण नाही आहे तसं नाही ना बाहेरचं काय आहे हे उलट बाहेर गेले तर हे कदरून बाहेर गेले तर तिकडे यार काय ती लोकांचं सोनं पिकं सगळे दगड गोटे घेत मराठवाड्याचं उलट कदरून बाहेर गेले तिथं कोणी त्यासाठी प्रोसेस करावं लागेल तर त्याचं हे डॉक्युमेंट पहा 7/12 पहा आमचं पहा काही 13 महिने मग हा सर आता विषय आला लागू केल्याच्या नंतर तुम्ही ती प्रक्रिया सुरू करा म्हणून आपण म्हटलं की हे आपल्याला मान्य आहे हे तत्त्वता तुम्ही जे म्हणता ते मान्य आहे फक्त आता ते सिस्टममध्ये तुम्ही लागू केल्याच्या नंतर प्रोसिजर करा 7/12 बघा तुम्हाला बघा त्याच्यात 7/12 जमीन आहे का काही गृह चौकशी काय करणार तुम्ही 7/12 जमीन आहे का दुसरं काय करणार हिंदीचं प्रमाणपत्र द्यायचं मला मराठीजवळ जमीन आहे का त्या काळामध्ये जमीन होती का त्याची काय त्याला वावरत नव्हते दुसऱ्या तिथं काम करत होता तरी महसुलासाठी त्याचं नाव घेत होते काय करता दुसऱ्या तिथं मजुरी करत होता तो मग व्यवसाय काय केला त्यावेळेस निजामाला इंग्रजाला त्यांनी काय करतो तो शेती करतो कोणाची करतो ती यांची पटाई केली टाकला मग करासाठी ती होती ते कर वसूल करण्याचा भर होता त्यांचा पुढं चालून त्यांनी जमीन घेतली मग काय कोण नाही तर प्रक्रियेसाठी वेळ द्या अशी मागणी शिंदे समितीकडून करण्यात येते पण त्याचबरोबर 13 महिने अभ्यासासाठी तुम्ही घेतले आता आणखी वेळ कशाला हवाय असं मनोज जरांगे पाटील म्हणतायत सातारा गॅझेट हैदराबाद गॅझेट यांच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र द्या असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे आणि उद्या सकाळपासून प्रमाणपत्र द्यायला नियमात आणावं लागते म्हणजे जे करून खालच्या लोकांना काम करणार मला करा मला दोन लागत होता बाकीच्या लागत नाही कोणती घातल्या आत्ता बोलतो सर आत्ता घातलं तुम्हाला नाही बोलता येणार आणि तुम्हाला नाराज होणार आम्ही खुशी हो त्यामुळे आम्ही तुमच्या नाराज आम्ही तुम्हाला बोलत नाही चांगलं सांगितलं तसं तुम्हाला करायला लागतं काय लागतं
बाकी तुला ऑनलाईन तरी इतके मराठी येत आहेत म्हणून मराठी मुंबईला आले आणि शनिवार रविवारच्या आज जर झालं नाही तर एक मराठी मी प्रमाणाचं घेत राहणार नाही फक्त सिरियस सांगतो कारण 58 लाख लोकांचा विश्वास जात नाही आमच्या आंदोलनाचे टप्पे झाले शनिवारी रविवारी तुम्हाला महाराष्ट्राचा मराठा भेटणारच आणखी 5-7 दिवस त्यांच्या हातात आणखी वेळ गेलेली आज रविवारी शनिवार असं नाही की शनिवार शनिवार रविवार शनिवारी मराठा तुम्हाला आणखीन 6-7 दिवस मराठवाड्यातला मराठा खलास प्रमाणपत्र उद्यापासून वाटत मराठवाड्यात जास्त ग्रेव आहे हॅलो 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 तर 13 महिने अभ्यास केलाय आता मुदत कशासाठी हवी आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणतात तर 6 महिन्यांचा वेळ शिंदे समितीकडून आणखी मागण्यात आलेला आहे पण त्यावर पुढच्या शनिवारी रविवारी एकही मराठा घरी दिसणार नाही असं मोठं विधान मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलेलं आहे पुढच्या शनिवार रविवारी एकही मराठा घरी दिसणार नाही सगळे मराठे हे आंदोलनासाठी मुंबईत असतील असं मोठं विधान त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे सातारा गॅझेट हैदराबाद गॅझेट यांच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र द्या असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणतात शंभूराजे कसं साहेबांनी आणलं 13 महिने झाले गॅझेटवर इतकी थोडा अभ्यास लागतो माझ्या लेकरच वाटव व्हायला हो माझी तळमळची नाही तर मला काय घेऊन खायचं आहे का काय ते तुम्ही म्हणता वेळ द्या आणखी तुम्ही काय 2 महिन्याचा काय वेळ नाही काय मला खायचं आहे का काय घेऊ करायचं लय जेवायला व्हायला बघू आपण आणि काय कुठल्या पद्धतीने द्यायचं आपल्याला त्यांनी दिलं नाही तर आपल्याला त्या संख्येनुसार मराठवाड्यातला मराठा कुणबीच बस त्याच्यात तडजोडच नाही नसतं तर ठीक होतं आहे राव 2 दिवस आपण पाहिलं म्हणजे मराठवाड्यात एक माणूस नाही किती लाखात निघाला राव काहीतरी सांगायचं वाटलं करायचं त्याच साहेब नाही तडजोड त्यात नाही कशाच्या आधारे कशाच्या आधार आम्हाला खालच्या अधिकाऱ्यांना जरा बैठक घेऊन त्यांना सांगून त्यांना अंमलबजावणी केल्यावर रातभर सांगा त्यास असं कर चल मराठवाड्यातला मराठा कुणबी ज्या ज्या गावात मराठा आहे हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होऊ द्या मस्त गावागावात कॅम्प लावा ज्याच्या जागेवर गर्दी होईल तर म्हणजे तुमचं आता म्हणणं आहे की ह्याच्यासाठी सरसकटसाठी किंवा जी काही मागासवर्ग आयोगाकडे जायचं आहे तर पहिल्या मागणीसाठी 2 महिने घ्यायला आणि ही ताबडतोब गॅझेट लगेच लागू करा लगेच तुमचं म्हणणं आहे लगेच बाकीच्या 2 गोष्टी तुमच्या ज्या आहेत खटल्यांच्या संदर्भात खटल्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही 2 डिपार्टमेंटला सांगितले की 1 महिन्याच्या सगळे खटले निकाली काढा त्याच्यामध्ये मला वाटतं एक 50-60 खटले असे आहे की ज्याच्यामध्ये बॉडी ऑफेन्स आहे किंवा 5 लाखापेक्षा जास्त प्रॉपर्टीचं नुकसान आहे किंवा पोलिसांवर हल्ला बाकीचे जवळजवळ आणखी 90-95% खटले निकाली मिळाले आता पोलीस हल्ला झालेला हे 3 क्रायटेरिया ठरवले होते आपण पोलीस तर मराठवाड्यासह सगळा मराठा सरसकट पूर्वी करा तडजोड होणार नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणतात पुढच्या शनिवार रविवारी एकही मराठा हा घरी दिसणार नाही तुमच्या हातात फक्त 6 ते 7 दिवस आहेत असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी या समितीच्या माध्यमातून सरकारला दिलेला आहे 1 महिन्यामध्ये ही कारवाई पूर्ण करा जे म्हणले 15 मिनिटात घेतो हे त्या टायमाला आंदोलन मागे ऑर्डर पण करावं लागेल मान्य विधी व न्याय विभाग खातं त्यांच्याकडे त्यांना सगळं करता येतं 15 मिनिटात म्हणले ते आंदोलन घेऊन आंदोलन मागे म्हणलं नाही घेत नाही ना काय फक्त तुम्हाला एवढ्यातच वेळ आहे बाकी त्याच्यात 1 मिनिटात वेळ नाही हां काय म्हणणं तुमचं 1 मिनिटं बी नाही आदेश करावा न्याय विधी व न्याय विभाग यांच्याकडे येणे सांगितलं सगळं होतं ज्यांच्याकडे ते खातं आहे ते सगळं करून घेतो
ते ठरलं नाही ती केस उकरून काढली न्याय विभागाने त्या मंत्रालयाने नाही ती काही करू शकते 15 मिनिट. अहो त्या टायमात सांगितलं 15 मिनिटात केलं आमचं. तुम्ही आंदोलन नाव घ्या म्हणलं घेत नसतं. केसेस काढून लपून काय जाते आपलं करू काय नाही घेतलं तर केसेस मागं नाही घेणार तुम्ही पण आंदोलन थांबित नाही म्हणलं मी पुढच्या पिढीचा आयुष्याचा प्रश्न मग माझ्याकडे राहायचं म्हणलं केस माग घ्या बाबा केस. तर तुम्ही आंदोलन मागे घ्या म्हटल्यावर मी आंदोलन मागे घेणार नाही असा सरळ थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे फक्त 6 ते 7 दिवस आहेत. त्यानंतर पुढच्या शनिवार रविवार एकही मराठा हा घरी दिसणार नाही. प्रत्येक मराठा हा मुंबईमध्ये आंदोलनासाठी असेल. त्यामुळे तुमच्या हातामध्ये फक्त 6 ते 7 दिवस आहेत. जो काही घ्यायचा आहे तो निर्णय आत्ता घ्या. जास्त वेळ नाही आहे देण्यासाठी. तर शिंदे समितीने अधिकचा वेळ वाढवून मागितलेला आहे. त्याला उत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणालेत 13 महिने अभ्यास केला आहे. आता मुदत तुम्हाला कशाला हवी आहे. सातारा गॅझेट, हैदराबाद गॅझेट याच्या नोंदीनुसार सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. त्या बाईला कोणाकडे सासरा समजताना लेख समजताना शेतात कामाला जाता येणार कशामुळं 1 महिना पैसे नाही का मग महिना कशामुळे तुम्हाला 1 मिनिटं नाही मिळणार म्हणलं होतं. तुम्हाला जे करायचं ते करा. आत्ता फोटो पाठवतो 1 मिनिटं नाही मिळणार तेवढे याच्यातच मिळणार ते याच्यात बी नाही मिळणार मग ते याच्यात ना तुम्ही जर असे डोके खाणार असले ना याविषयी जे सरकारचं काम आहे तुम्हाला रोज पुढे घातले जाईल. तुम्हाला कसं मग डोळ्यावर आणणार नाही शिंदे समिती यात काय समज मग तुमचं काय समज यायचं तुमचा समज घ्यायचं तुमचा समज आहे घ्यायचं नाही ना तुम्ही या विषयात बोलत नाही तुम्ही या विषयात बोलत तुमचा काय समज असतो बिकार जाऊन याचं सुद्धा साठी खेळायला लागले की निधी देणार सुद्धा पैसे नाही होत्या 1 महिना पाहिजे त्यांना 50 कोटी रुपये वापरले सरकारी मंत्री आला तिथे दौऱ्याला हा 50 कोटी रुपये निधी वापरले यांनी सभा घ्यायला मंत्र्याचा केंद्रातल्या आणि आम्हाला द्यायला महिना पाहिजे का तुम्हाला 1 मिनिटं नाही तर कोणत्या याच्यात बी नाही हे खोडून टाका याच्यात बी नाही आता बलिदान केले लोकांचे खेळायला लागले का तुम्ही आमच्या भावनेशी हे खोडून टाका लगेच हे बी नाही जमत 1 मिनिटं बी नाही जमत होऊ दे काय व्हायचं सुद्धा 1-2 महिने नाही वेळ देत नाही त्याला नाही देत नाही संपला विषय तुम्ही बलिदान केल्या लोकांशी काय का आईचं कुकू दिलं आमच्या नाही 1 मिनिटं नाही मिळणार तुम्हाला काय करा येऊन द्या फोर्स तुम्ही आम्हाला बघायचा तुमचा फोर्स जाऊ द्या लेखबाग कशी असती तुला शेतात कामाला जाता येणार सस्ता समिती येणार ना लेकर एवढी समिती येणार तुला नोकरी द्या ना तर निधी पण द्यायला महिलाच्या मी तुला करता ते नोकरी द्यायचं सगळ्यांनी करावं आधीच्या नोकऱ्या नोकऱ्या त्यांना बोलीचे त्यांनीच केलेली आम्ही नाही बलिदान केलेल्या कुटुंबाला 10 लाख रुपये आणि एक नोकरी देऊन टाकतो तुमच्या कशाला भावना खेळायची ज्याला नाही त्याला घरातून नोकरीला घेता मार्काची फिरायची कमी करून तुमच्या वाढीचा पाहणे कुठे घेता तिथं तर हे बोललेलं शक्य आणि ते सरसकट म्हणलं त्यांचं त्यावेळेस सरसकट म्हणलेलं कारण आम्ही काय कोणावर हल्ला नाही केला आम्हाला आणलेलं आम्हालाच आणलेलं आम्ही शांत बसलो असं आम्हाला घेऊन आणलेलं उलट आमचीच मागणी त्याचं
त्यांना बडतर्फ करून त्यांना सजा झाली पाहिजे. त्यांच्या हातमध्ये त्या केसेस होत्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्या. आमचं त्यावेळेस त्यांना अर्ज घेतला ना, त्यावेळेस ते म्हणलं कोणावरच होऊन देत लागेल मार आता एवढं वेळ तुमची बाळी तुमच्या लागत ती आमची क्लिअर बाळी असं सरकार नाही. नसतं ते सगळे 50-60 जण वरिष्ठ अधिकारी कॉन्स्टेबल तर 100 असते. हे सगळे बडतर्फ होत होते. त्याचे पुरावे गोळ्या घालताना त्यांना बडतर्फ करून तुमचं आमचीच सुद्धा मागणी त्याचं सरसकट आहे. 50 नाही 60 नाही. त्यांच्यात लोकांचा अपोळ केली ना आमच्या ढगली का तर निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांची चर्चा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत संपलेली आहे. तिथून ते निघालेले आहेत. मागासवर्गीय आयोग सोडून इतर कशासाठीही वेळ देणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे. त्याचबरोबर 1 मिनिटही वेळ देता येणार नाही असं ते म्हणालेले आहेत. खटले मागे घ्यायला 1 महिन्याचा वेळ शिंदे समितीने मागितला होता. त्याला देखील मनोज जरांगे पाटील यांनी विरोध केलेला आहे. तुम्ही बलिदान ज्यांनी दिलं त्यांची चेष्टा करता का असं ते म्हणालेले आहेत. त्यामुळे 1